हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज यामध्ये आपण 5 सब्जेक्ट या पद्धतीने प्रत्येक आठवड्याला एक सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज मध्ये या माध्यमातून फाइंड आउट केलेले होते. सो ते टॉपिक आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. ओके, सो डे 15 यामध्ये आपण समुद्र तट रचना आणि हे जे काही थर्ड वीक मधील भूगोल या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक आपण अभ्यासत आहोत. सो भूगोल या विषयाअंतर्गत एक टॉपिक ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपण डे 15 मध्ये अर्थात 15व्या दिवशी समुद्र तट रचना जे काही समुद्र सागरी संपत्ती आहे ज्यामध्ये सागरी प्रवाह असेल, वारे असतील, ओके, हवामान संदर्भाने असतील, स्थानिक वारे, त्यानंतर इतर जे काही भरती व ओहोटी, त्यानंतर एल निनो, ला निना ह्या ज्या काही संकल्पना आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच महासागराच्या तट रचनेविषयी योग्य क्रम ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो पर्याय दिलेले आहेत भूखंड मंच, सागरी मैदान, खंडांत उतार, सागरी गर्ता. त्यानंतर दुसरा पर्याय खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदाने, सागरी गर्ता. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. आता जेव्हा आपण महासागराची तट रचना अभ्यासत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही जलमग्न स्वरूपात जमिनीच्या रचनेला आपण साधारणतः सागर तट रचना म्हणत असतो. जे काही समुद्रामध्ये जी जमीन असते त्या समुद्राची जी काही लेअरिंग झालेली असते, ओके, सो जमिनी हे जलमग्न झालेलं असतं, सो त्यालाच आपण सागर तट रचना म्हणत असतो. ओके, आता समुद्र सपाटीपासून या खोलीच्या आधारावर तेथील जमिनीच्या आकारानुसार जी काही ही तट रचना आहे ती विचारात घेतली जाते. ओके, सो साधारणतः महासागराची सरासरी खोली 3700 मीटर इतका असू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. ओके, सो सरासरी खोली महासागराच्या बाबतीत ही 3700 मीटर आहे. महासागराचा तळ हे भूमीप्रमाणे उंच सकल ज्या पद्धतीने आपण लँड सरफेस आपण बघतो महासागरात जो काही भूखंडीय भूपृष्ठ आहे त्याच पद्धतीने महासागराच्या आतमध्ये जो काही जमीन आहे ते देखील आपल्याला उंच सकल अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. आता जेव्हा महासागराच्या तट रचनेविषयी आपण बघतो तर त्यामधील सर्वात आधी ओके किनारपट्टीचा भाग, त्यानंतर किनाऱ्याच्या खालच्या जो काही स्टेज आहे त्याला आपण भूखंड मंच म्हणत असतो. ओके, सो भूखंड मंच म्हणजे काय तर किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा जो भूखंड मंच भाग आहे. ओके, सो जमिनीचा जो भाग आहे किनाऱ्याच्या लगत असलेल्या आणि समुद्रात बुडालेल्या असा जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच, ज्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा कॉन्टिनेंटल शेल्फ इंग्लिश मध्ये हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग असतो. ओके, याला समुद्रबुड जमीन असे देखील म्हटलं जातं. ओके, परीक्षेत यावर विचारलेलं आहे की समुद्रबुड जमीन अशा पद्धतीने शब्द देऊन कुठल्या लेअरिंगवर किंवा कुठल्या स्तरावर असतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा पहिल्याच याच्यामध्ये किनारवर्तीच्या भागामध्ये समुद्रात बुडालेल्या पण काही समुद्राच्या बाहेर असलेल्या, ओके, तर त्याला समुद्रबुड जमीन अशा पद्धतीने म्हटलं जातं. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर अंतरापर्यंत असू शकते. त्यानंतर आहे खंडांत उतार ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल स्लोप म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो भूखंड मंचानंतरचा जो काही भाग आहे तो संपल्यानंतर या समुद्र तळाचा उतार ज्याला खंडांत उतार म्हटलं गेलेला आहे याचा उतार एकंदरीत आपल्याला तीव्र दिसून येतो. ओके, सो म्हणूनच याला खंडांत उतार म्हटलं गेलेला आहे. याची खोली सुमारे 200 मीटर पासून ते 3600 मीटर इतका अंतर या अंतरापर्यंत असू शकते. ओके, सो 200 मीटर पासून तर 3600 मीटर पर्यंत अंतर या खंडांत उताराचा असतो. त्यानंतर आहे सागरी मैदान. ओके, सागरी मैदान म्हणजे काय तर ज्या पद्धतीने लँड सरफेसवर जे मैदान असतात त्याच पद्धतीने भूमी जी असते एकंदरीतच किंवा जमीन सागरामध्ये देखील ते सपाट असा उंच सकल भाग दिसून येतो तर त्यालाच आपण सागरी मैदान म्हणत असतो. ओके, सो खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असतो तर त्याला त्या ठिकाणी सागरी मैदान म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर सागरी डोह किंवा सागरी गर्त. आता सागर तळावर काही ठिकाणी अतिशय खोल असू शकतो, अरुंद किंवा तीव्र उताराचे असे विवर आपल्याला दिसून येतात. ओके, सो ही जी काही भूरूपे असतात तर त्याला सागरी डोह किंवा सागरी गर्त म्हटलं जातं. आता साधारणतः कमी खोली असलेले जे भूरूपे असतात तर त्यांना सागरी डोह म्हणून ओळखलं जातं. ओके, सो कमी खोलीचे किंवा अंतर कमी असलेले खालच्या स्तरावर जे अंतर कमी असते तर त्याला सागरी डोह म्हटलं गेलेलं आहे आणि जास्त अंतरावर किंवा जास्त खोली असलेल्या जे भूरूपे असतात तर त्यांना सागरी गर्ता म्हटलं जातं. ओके, सो उदाहरणार्थ पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता या ठिकाणी
सर्वाधिक जी काही जगातील सर्वाधिक खोलीचे तिची जी काही एकंदरीतच गर्ता जी असते ती यामध्ये आपल्याला जी खोली आहे तर या मरियाना गर्ताची एकंदरीतच सर्वात खोल अशी गर्ता म्हणून हिला ओळखली जाते आणि याची जी खोली आहे ती 11,034 मीटर इतका असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, so अशा पद्धतीने या ठिकाणी भूखंड मंच किनारवर्ती भागामध्ये, so अशा पद्धतीने जर हा किनारवर्ती भाग असेल तर या ठिकाणी भूखंड मंच. ओके, त्यानंतर आहे खंडांत उतार. त्यानंतर अशा पद्धतीने सागरी मैदान. ओके, so सागरी मैदान आणि त्याच्यानंतर जो खालचा लेअरिंग असेल, ओके, तो खालचा जो काही गर्त आहे किंवा खालती गेलेली किंवा बुडालेली जी जमीन असेल तर त्याला आपण डोह किंवा गर्ता म्हणत असतो. ओके, या ठिकाणी या इमेज मध्ये दिलेला आहे किनारवरतीचा भाग. त्यानंतर आहे भूखंड मंच ज्याला कॉन्टिनेंटल शेल्फ. ओके, कॉन्टिनेंटल शेल्फ इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. त्यानंतर कॉन्टिनेंटल स्लोप. ओके, उतार जो असतो त्याला. आणि हा जो एकंदरीत अशा पद्धतीचा उंच सकल किंवा सपाट जो प्रदेश आहे तर त्याला सागरी मैदान म्हटलं जातं. कमी खोलीचा जो काही भूरूपे असतात समुद्राखाली तर त्याला आपण सागरी डोह आणि जास्त अंतरापर्यंत जर ती खोली वाढलेली असेल तर यालाच आपण सागरी गर्ता म्हणत असतो. ओके, सो गर्ता लक्षात ठेवा, सागरी गर्ता. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला महासागराच्या तट रचनेविषयी विचारलेलं होतं. ओके, आता यामध्ये पर्याय दिलेलं होतं भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान आणि सागरी गर्ता. तो सर्वात आधी भूखंड मंच, त्यानंतर आहे खंडांत उतार, त्यानंतर सागरी मैदान, सागरी डोह किंवा सागरी गर्ता. तो सर्वात आधी भूखंड मंच असणारा पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 व 4 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर खंडांत उतार, तर दुसऱ्या स्थानी खंडांत उतार आहे का, या ठिकाणी नाही. तो पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला खंडांत उतार दिसून येतो. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे सागरी मैदान आणि सागरी गर्ता. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. महासागर तटरचनेविषयी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे भूखंड वहन सिद्धांताच्या खात्रीशीर कारणे कोणती आहेत. आता भूखंड वहन सिद्धांत म्हणजे काय, तर ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो एकंदरीतच 1912 मध्ये ऑल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी काय केलं तर या भूखंड वहन किंवा भूखंडाची जी काही वहन पद्धती आहे किंवा एकंदरीतच वर्षानुवर्षेपासून जे काही खंडांचे वितरण किंवा महासागराचे वितरण अशा पद्धतीने झालेले आहे ज्याच्यामध्ये ते सतत त्याच्यामध्ये बदल होत आहेत किंवा ते पसरत आहे अशा पद्धतीचा जो काही सिद्धांत आहे तर त्यालाच कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी म्हटलं गेलेला आहे किंवा भूखंड वहन सिद्धांत. ओके, हा सिद्धांत महासागर आणि खंडांच्या वितरणाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ऑल्फ्रेड वेगनरने मांडलेले आहे. आता याच्यासाठी काही पुरावे दिलेले होते. ओके, तो जसं यामध्ये दिलेला आहे की पॅन्जिया सुरुवातीला जी भूमी होती ती एकत्रच होती. ओके, ज्यामध्ये युरेशिया आहे, त्यानंतर नॉर्थ अमेरिका वगैरे खालचा जो अंटार्क्टिका जो खंड आहे तो एकत्र जोडलेला होता. मात्र काही कालावधीनंतर ते दोन त्यामध्ये डिवाइड झाले ज्याला लॉरेशिया आणि गोंडवाना अशा पद्धतीने दोन घटकात ते विभाजन झालेले होते. ओके, सो हे दोन घटकात विभाजन झाले ज्याला उत्तरेकडे लॉरेशिया आणि दक्षिणेकडे गोंडवाना. त्यानंतर सध्याचा जर विचारलेलं असेल की सध्या या प्रेझेंट मध्ये काय झालेलं आहे तर आपण बघतो की सुरुवातीला एक असणारा जो कॉन्टिनेंट होता तर दोन भागामध्ये झालेला आहे आणि अलीकडे लेटेस्ट मध्ये त्याचे 7 खंडांमध्ये त्याचे वितरण झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे अशा पद्धतीने त्याचे डिवायडेशन झालेलं आहे. आता हे जे काही डिवायडेशन होण्याची पद्धती आहे तर त्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता यासाठी काही पुरावे देखील सांगितले जातात ज्यामध्ये खंडांची एकसारखी रचना. ओके, आता याला जिग्सॉ फिट म्हटलं गेलेलं आहे. खंडांची एकसारखी रचना म्हणजे काय, तर समजा आपण जर या ठिकाणी हा दक्षिण अमेरिकेचा भाग घेतला तर दक्षिण अमेरिकेचा भाग आपण जर आफ्रिका खंडाला अशा पद्धतीने लावलं तर ते एकत्रित समांतर पद्धतीने ते लागून जाईल किंवा त्याला अटॅच होऊ शकतो अशा पद्धतीने त्याची एकंदरीत स्ट्रक्चर किंवा रचना तयार झालेली आहे. ओके, त्याच पद्धतीने जर आपण बघितलं की या ठिकाणी जो साऊथ अमेरिका आहे किंवा आफ्रिका खंड आहे जर आपण नॉर्थ अमेरिका आणि युरेशियाला किंवा युरोप जो खंड आहे त्याला जर अटॅच केलं तर त्याच्यामध्ये देखील ते योग्यरित्या अटॅच होईल अशा पद्धतीने त्याची रचना तयार झालेली आहे. म्हणजे काय तर त्यांची रचना ही एकसारख्या पद्धतीने झालेली आहे. ओके, सो आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याचा जर एकमेकांसमोर जर एक उल्लेखनीय आणि अचूक मेळ आपल्याला दिसून येतो. ओके, तर याला जिग्सॉ फिट म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर महासागराच्या पलीकडे एकाच युगातील खडक. ओके, एका महासागराच्या समजा या ठिकाणी जर या अटलांटिक ओशनच्या पूर्व किनाऱ्यामध्ये ज्या खडक किंवा ज्या महासागरामध्ये जे सापडणारे जे स्रोत होते किंवा धातू असतील
तर तेच खडक किंवा त्याच पद्धतीचे जे धातू आहे त्या या दक्षिण अमेरिकेतील उत्तरेकडील भागामध्ये सापडतो आहे. ओके, सो यालाच या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की महासागराच्या पलीकडे एकाच युगातील खडक, विशेषतः खडकाच्या बाबतीत या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. त्यानंतर टिलाइट. आता टिलाइट म्हणजे काय, तर भारतातील गाळाच्या काही गोंडवाना प्रणालीचे जे दक्षिण गोलार्ध 6 वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये समकक्ष म्हणून ओळखले जाते. आता थोडक्यात काय, तर याच्यामध्ये एकसारखी जी समान रचना आहे, समान रचना भारताव्यतिरिक्त समजा आफ्रिका आहे, फॉकलँड बेट आहे, मादागास्कर आहे, अंटार्क्टिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, या देशांचे जे काही प्रमाण आहे ते थोडक्यात याच्यामध्ये एकमेकांशी अटॅच किंवा एकमेकांशी विलग झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, तो सुरुवातीला ते अटॅच होते, टिलाइट मध्ये होते. ओके, तो एकमेकांशी अटॅच असल्या कारणाने त्याच्यामध्ये जी स्ट्रक्चर डेव्हलप झालेली आहे तर त्याला टिलाइट देखील म्हटलं जातं. ओके, सो टिलाइट हे देखील या भूखंड वहन सिद्धांताचे पुरावे म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. प्लेसर डिपॉझिट म्हणजे काय, तर समजा घाना, या आफ्रिका खंडातील घाना या देशामध्ये सोन्याचे समृद्ध साठे प्लेसर डिपॉझिट आपल्याला दिसून येतात, परंतु खडकाचे या ठिकाणी आपल्याला ते डिपॉझिट दिसून येत नाही. ओके, आणि ब्राझीलमध्ये अशा पद्धतीचे जे काही सोन्याचे साठे याच पद्धतीचे सोन्याचे साठे दिसून येतात. त्याच्यामुळे देखील असा अंदाज लावण्यात आला की सुरुवातीचा जो काही खंड आहे तो या घाना प्रदेशाचा जो काही सोन्याचा खंड जो खाणी होतात, तर त्याच पद्धतीने जेव्हा ते अटॅच होतात तर त्याचा विस्तार या ठिकाणी ब्राझील पर्यंत झालेला होता आणि हळूहळू त्याच्यामध्ये जो महासागरामध्ये जे डिवायडेशन झालेलं आहे किंवा एकंदरीत त्याच्यामध्ये कॉन्टिनेंट ड्रिफ्ट थेअरीच्या माध्यमातून ते विस्तार झालेला आहे, त्यापासून ते विलग झाल्याच्या नंतर ते प्लेसर डिपॉझिट त्याच ठिकाणी राहिलेलं आहे. ओके, सो याला प्लेसर डिपॉझिट किंवा गाळाचे संचयन अशा पद्धतीने देखील म्हटलं जातं. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. जीवाश्मांचे वितरण. ओके, सो वेगवेगळे जीवाश्म जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहण्यासाठी अनुकूल असणारी जी वनस्पती आहे व प्राणी आहेत तर त्यांच्या समान प्रजाती दोन्ही बाजूला आढळतात. ओके, सो त्यांचे जे काही आधी सुरुवातीचे जे प्रजाती होते ते आफ्रिका खंडामध्ये दिसून यायचे आणि त्याचा जर आपण एकंदरीत जे जीवाश्म आहे ते आपल्याला उत्तर अमेरिकामध्ये किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये देखील दिसून यायचे. ओके, सो हे जे काही सिद्धांत आहेत किंवा या सिद्धांतासाठी हे जे काही पुरावे आहेत तर त्या पुराव्यावरून असं स्पष्ट होते की हे जे काही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आहे ती सध्या कार्यरत आहे किंवा ते ऍक्टिव्ह मध्ये आहे. ओके, आता यावर बरेच जे काही टीका देखील करण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला फक्त सिद्धांताचे पुरावे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आता जिग्सॉफिट किंवा जिग्सॉफिट जे काही सिद्धांत आहे ते देखील लक्षात ठेवा. म्हणजे जी काही रचना आहे ती सारखी रचना आणि अटॅच होण्यासारखी जी रचना आहे ती या जिग्सॉफिट मध्ये तयार होतो. ओके, आता या ठिकाणी खात्रीशीर कारणे कुठली आहेत यासाठी, तर जिग्सॉफिट आहे का, तर नक्कीच. नंतर भ्रंशमूलक प्रवाह. तो या ठिकाणी भ्रंशमूलक प्रवाह अर्थात जी काही ज्वालामुखीचा प्रवाह ज्याला आपण म्हणत असतो तर त्याचा काही संबंध नाही. विविध क्षेत्रातील जीवाश्म. ओके, सो विविध क्षेत्रातील जीवाश्मांचे वितरण देखील यासाठी एक खात्रीशीर कारणे म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि एकाच काळातील खडक. ओके, सो एकाच काळातील खडक म्हणजे काय, एकाच युगातील खडक. तर हे देखील आपण या ठिकाणी भूखंड वहन सिद्धांताच्या खात्रीशीर कारणे म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, सो जर आपण ब वगळला तर अ, क, ड, अ, क आणि ड या प्रश्नाचं किंवा या भूखंड वहन सिद्धांताच्या खात्रीशीर कारणे या ठिकाणी दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अ, क, ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आता याच्यामध्ये आपल्याला विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जे काही वाहणारे वारे आहेत तर त्यांचा योग्य क्रम ओळखायला सांगितलेला आहे. त्यामध्ये पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे अशा पद्धतीने जे काही वारे आहेत तर वाऱ्यांचा क्रम आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे काही वर्षभर आणि नियमित स्वरूपात जे वारे वाहत असतात तर त्यांना ग्रहीय वारे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो ग्रहीय वारे म्हणजे काय, वर्षभर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे नियमित स्वरूपाचे वारे वाहत असतात तर त्यांना ग्रहीय वारे म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 प्रकारचे वारे आहेत. पूर्वीय वारे ज्याला व्यापारी वारे म्हटलं गेलेलं आहे, पश्चिमी वारे आणि ध्रुवी वारे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात आधी विषुववृत्तापासून जर आपण उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेले तर आपल्याला सर्वात आधी पूर्वीय वारे. ओके, पूर्वीय वारे, त्यानंतर पश्चिमी वारे. ओके, दोन्ही गोलार्धामध्ये, आणि त्यानंतर आहे ध्रुवीय वारे. ओके, सर्वात शेवटी ध्रुवीय वारे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की पूर्वीय वारे उत्तर गोलार्धामध्ये जे पूर्वीय वारे वाहतात ते ईशान्येकडून या नैऋत्य दिशेकडे वाहत असतात. ओके, सो लक्षात ठेवा ईशान्येकडून नैऋत्य दिशेकडे उत्तर गोलार्धामध्ये वाहत असतात आणि तेच दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहत असतात. ओके, सो वायव्य दिशेकडे वाहत असतात. त्यानंतर पश्चिमी वारे हे पश्चिमी वाऱ्यांचा जो काही वाहण्याचा क्रम आहे ते
आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे उत्तर गोलार्धामध्ये वाहत असतात, तर तेच वारे वायव्य दिशेकडून इकडे आग्नेय दिशेकडे वाहत असतात. ओके, या ठिकाणी नैऋत्य दिशेकडून ईशान्य दिशेकडे उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये पश्चिमी वाऱ्यांचा जो वाहण्याचा क्रम आहे तो वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेकडे वाहत असतात. ओके, नंतर ध्रुवीय वारे सेम ज्या पद्धतीने पूर्वीय वारे ईशान्येकडून आग्नेयकडे उत्तर गोलार्धामध्ये वाहतात, त्याच पद्धतीने सॉरी ईशान्येकडून नैऋत्येकडे. ओके, सो ईशान्येकडून नैऋत्येकडे जे काही ध्रुवीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे जे काही वारे आहेत ते वाहत असतात. ओके, आता हेच या ठिकाणी दिलेलं आहे. आता पूर्वीय वाऱ्यांना व्यापारी वारे का म्हणतात, तर सुरुवातीला म्हणजे प्राचीन काळामध्ये या पूर्वीय वाऱ्यांचा वापर जे नॉर्थ ईस्टकडे किंवा नॉर्थ ईस्ट इन द सेन्स जे काही युरोपियन कंट्रीज आहेत, तर युरोपियन कंट्रीजकडे जे काही ट्रेडिंगसाठी किंवा ट्रेडसाठी म्हणून याचा वाऱ्यांचा वापर त्या जहाजांना लवकर पोहोचण्यासाठी त्याचा वापर व्हायचा, म्हणूनच याला पूर्वीय वारे म्हणून ओळखले जातात. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवा 25 ते 35 डिग्री अक्षांश दरम्यान जास्त दाबाच्या विषुववृत्तीय जास्त दाबाकडून. ओके, या ठिकाणी 25 डिग्री ते 35 डिग्री या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाकडे वाहणाऱ्या ज्या वारे आहेत तर त्यांना पूर्वीय वारे म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे याच मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 65 किंवा 55 ते 65 यांच्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना उपध्रुवीय वारे म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हे या ठिकाणी दिलेलं आहे. उत्तर गोलार्धामध्ये हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. ओके, आता त्या थोड्या वेळ पूर्वी आपण या ठिकाणी हे बघितलेलं आहे. ओके, त्यांना पूर्वीय वारे म्हटलं गेलेलं आहे. नंतर 60 अक्षांश दरम्यान जे काही कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, ओके, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, तर त्यांना पश्चिमी वारे म्हटलं गेलेलं आहे. सो पश्चिमी वारे आणि त्याच्यानंतर ध्रुवीय वारे. ओके, सो पूर्वीय वारे ज्याला व्यापारी वारे देखील म्हटलं जातं, त्यानंतर पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. सो व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो या ठिकाणी व्यापारी वारे, त्यानंतर पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एल निनो संदर्भात. या ठिकाणी योग्य विधाने ओळखा असा एक प्रश्न आहे. हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. ओके, त्यानंतर ब दिलेला आहे, हा पेरूच्या किनारपट्टीवर जून महिन्यात आढळतो. त्यानंतर क स्टेटमेंट, यामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. आणि ड आहे, यामुळे भारतात पावसाचे प्रमाण घटते. ओके, तो एल निनोच्या संदर्भात दिलेला आहे. आता एल निनो आणि ला निनो संदर्भात या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यावरून एल निनो किंवा ला निना हे विशेषतः ख्रिसमसच्या दरम्यान वाहत असतात. ओके, ख्रिसमसच्या दरम्यान अर्थात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टीच्या भागामध्ये जे काही पेरूच्या किनारपट्टीवरती भाग आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, तर त्या भागामध्ये ख्रिसमस दरम्यान अर्थात डिसेंबरच्या महिन्यामध्ये. ओके, सो डिसेंबर या मंथमध्ये जे वारे आहेत, वारे इन द सेन्स जे काही एल निनो आणि ला निना प्रवाह आहेत ते एकंदरीत वाहत असतात. त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, तर प्रशांत महासागराचा जो काही तापमान आहे तो अचानक वाढलेला असतो. ओके, सो पेरूच्या पश्चिम किनारपट्टीवर जो काही प्रशांत महासागर आहे तर त्याच्या तापमानामध्ये अचानक वाढ झालेली असते आणि या बदलास एल निनो म्हटलं जातं. ओके, आता एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो बंडखोर मुलगा. ओके, सो याला कधी कधी ख्रिस्ताचा बंडखोर मुलगा देखील म्हटलं जातं. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, ख्रिस्ताचा बंडखोर मुलगा. आता बंडखोर असल्यामुळे तो आपल्या जे काही आपल्या शेती व्यवस्थेसाठी किंवा कृषी व्यवस्थेसाठी किंवा एकंदरीतच आर्थिक विकासासाठी विशेषतः जे काही आशिया खंड, दक्षिण आशिया खंडातील जे काही कृषी प्रधान देश आहेत तर त्यांच्यासाठी ते हानिकारक किंवा एकंदरीत धोकादायक असतो. ओके, तो बंडखोर मुलगा असल्या कारणाने तो आपल्या दक्षिण आशियासाठी तो धोकादायक असतो, अशा पद्धतीने देखील आपण लक्षात ठेवू शकता. ओके, त्यामुळे काय होतात, तर पश्चिम भागावर स्पष्टपणे एकंदरीतच जे काही एल निनो आहे ते उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये एल निनो हे आपल्या भारताच्या पावसासाठी किंवा भारताचे जे काही मान्सून आहे तर त्या मान्सून वाऱ्यांना कमकुवत करत असतात. ओके, तो मान्सून वाऱ्यांना काय करतात, तर कमकुवत करतात. हे लक्षात ठेवा, मान्सून जे विंड असतात, ओके, सो त्यांना कमकुवत करण्याचे कार्य या एल निनोच्या माध्यमातून केल्या जातं. ओके, त्यानंतर आहे ला निना. ला निना हे थंड जे काही तापमान आहे पेरूच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवरची जे काही सागर आहे प्रशांत महासागर, तर त्यातील जे काही तापमान आहे ते अचानक थंड होत असतं. ओके, यामध्ये हवेचा दाब कमी होतो आणि पश्चिमेकडील भागाचे जे काही वारे आहेत ते
पाण्याची जी काही वाफ आहे ते ढगांच्या स्वरूपात या ठिकाणी वाहून आणली जातात आणि त्यापासून पश्चिमेकडील भागात अतिशय अतिवृष्टी होताना आपल्याला दिसून येतो. ओके, याला लानिया देखील म्हटलं जातं आणि यालाच कधी कधी याच्यामध्ये ओके ख्रिस्ताची शांत मुलगी ओके तो एकंदरीतच उपमा देऊन ख्रिस्ताची शांत मुलगी अशा पद्धतीने या ला निनाला ओळखले जातं आणि भारतासाठी हे वारे अनुकूल असतात. ओके, सो यल निना आणि ला निना हे लक्षात ठेवा. यल निना हे एकंदरीतच किंवा यल निनो हे या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर किंवा पूर्वेकडून पेरूच्या पश्चिम किनारपट्टीवर जो काही गरम पाण्याचे प्रवाह आहे ते वाहत असतात आणि ते एकंदरीतच जे काही मान्सून वारे आहेत भारता संदर्भात किंवा जे दक्षिण आशियाई देश आहेत तर त्यांच्यासाठी ते कमकुवत करत असतात. आणि ला निना हे जे काही वारे आहेत एकंदरीतच गरम पाण्याचे प्रवाह ऑस्ट्रेलिया या देशाकडे होत असतो आणि या ठिकाणी तुलनेने या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो आणि या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट असतो आणि आपल्याला माहित आहे की हाय प्रेशर टू लो प्रेशर अशा पद्धतीने वाऱ्यांचा वाहनाचा क्रम असतो. आता या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार झाल्या कारणाने जे काही मान्सून वारे आहेत अशा पद्धतीने या दक्षिण आशियाई देशाकडे किंवा दक्षिण आशियाई जे देश आहेत तर त्या देशाकडे आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी किंवा पर्जन्याचे प्रमाण वाढलेले असतं. अशा पद्धतीने एल निनो आणि ला निना संदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो एल निनो हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे का, तर नक्कीच उष्ण पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. पेरूच्या किनारपट्टीवर जून महिन्यात आढळतो. आता पेरूच्या किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीवर हे डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणूनच त्याला ख्रिस्ताचा मुलगा म्हटलं जात आहे. ओके, सो डिसेंबरमध्ये जे काही पेरूच्या किनारपट्टीवर आपल्याला आढळून येतो त्यामुळे या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. यामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. ओके, तो पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील जे काही तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ होतो का, तर नक्कीच आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी तापमानामध्ये वाढ घडून येतो त्यामुळे क या ठिकाणी योग्य असणार आहे. यामुळे भारतात पावसाचे प्रमाण घटते. सो ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, या ठिकाणी क क आणि ड योग्य असणार आहे, मात्र जे काही ब आहे ते चुकीचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने अ क ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली. ओके, अल्फ्रेड वेगनर, रिचर्ड हॉडसन, कार्ल लिटर, W.M. डेव्हिस. ओके, सो कोणत्या शास्त्रज्ञांनी भूरूप चक्र संकल्पना मांडलेली आहे. आता भूरूप चक्र संकल्पना काय आहे, तर विल्यम एम डेव्हिस या शास्त्रज्ञांनी. ओके, सो विल्यम एम डेव्हिस या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम भूरूप चक्राची सिद्धांत मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी जे काही भूरूप आहे किंवा भूरूपांचा विकास कशा पद्धतीने होतो त्याच्या संदर्भात जे काही संशोधन केलेलं आहे तर त्यानुसार त्यांच्या सिद्धांतानुसार सरण चक्राचे ओके सो कोणत्याही भूरूपांचे विकास हे साधारणतः 3 टप्प्यामध्ये होते अशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. ओके, सो या 3 टप्प्यामध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर एक तारुण्य, त्यानंतर आहे प्रौढता आणि म्हातारपण. ओके, एखादा भूरूप आहे आयदर मग ते पर्वत असेल, पठार असेल किंवा लँड फॉर्म मध्ये जे असतील, सो अशा पद्धतीने जेव्हा ते तारुण्य अवस्थेमध्ये असतो तर त्याची जी काही पर्वतांची जी उंची असते ती मोठ्या प्रमाणामध्ये असते. ओके, उदाहरणार्थ हिमालय पर्वत. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये परिपक्वता येत असतो. ओके, त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये जे काही तीव्रता आहे ती तीव्रता पर्वताच्या उताराची तीव्रता कमी कमी होत जाते. ओके, आणि वृद्धत्व अवस्थेमध्ये जे काही पर्वत असतो तो नाहीसा होताना किंवा त्याच्यामध्ये पर्वताच्या पठारामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येतो. सो हेच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 3 टप्प्यांमध्ये होत असतं. ओके, याच्यामध्ये तारुण्य, प्रौढता आणि म्हातारपण ओके असे 3 स्टेजेस त्यांनी सांगितलेले आहे. आता भूरूपांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सर्वप्रथम विल्यम एम डेव्हिस यांनी 1884 ते 1934 या काळात आपल्या अध्ययनातून त्यांनी मांडलेला आहे. ओके, सो तारुण्य ते परिपक्वता आणि परिपक्वता ते वृद्धापकाळ अशा प्रत्येक टप्प्यामध्ये काही ना काही या भूरूपांमध्ये बदल होत असतात अशा पद्धतीने त्यांनी आपल्या या भूरूप चक्र सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो हे भूरूप चक्राचे 3 टप्पे लक्षात ठेवा, तारुण्यावस्था, परिपक्व अवस्था आणि वृद्धत्व किंवा वृद्धत्वपणाची अवस्था. ओके, सो लास्ट स्टेज ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 W.M. डेव्हिस अर्थात विल्यम एम डेव्हिस. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक वारे आणि ते स्थानिक वारे कुठल्या प्रदेशातून किंवा कुठल्या क्षेत्रातून वाहतात. सो त्या संदर्भात जोड्या लावा असा एकंदरीत प्रश्न आहे. स्थानिक वारे एकीकडे बुरान, मिस्टर आणि ट्रॅम्पटेना, तर प्रदेश किंवा विभागामध्ये दिलेला आहे मध्य आशिया, ऑस्ट्रिया, ग्रीनलँड आणि फ्रान्स. ओके, आता जे काही बोरा हे वारे साधारणतः इटली आणि बाल्कन प्रदेशाकडे आढळतात आणि यांचा जो काही वाहनाचा जो दिशा आहे त्या वाहनाची दिशा
ग्रीनलँड या देशाकडे किंवा ग्रीनलँड ह्याची काही बेट आहे, तर ग्रीनलँड या बेटाकडे होताना आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे वारे इटली आणि बाल्कन प्रदेशातून वाहत असतात. सो बोरा, आता बोरा या ठिकाणी जर आपण बोराला योग्य जोडी लावली तर बोरासाठी ग्रीनलँड. ओके, सो वाहनाची जी दिशा आहे ती ग्रीनलँड आहे. त्यानंतर आहे बुरान. बुरान हा एक प्रबळ आणि थंड वारा असणारा स्थानिक वारे आहे. हा विशेषतः सायबेरियातील सपाट प्रदेशातून, सायबेरिया म्हणजे काय तर रशियाकडचा भाग, अर्थात आशिया किंवा मध्य आशिया ज्याला आपण म्हणत असतो. सो मध्य आशियाकडे वाहणारा वारा आहे, मध्य आशिया. ओके, सो बुरान मध्य आशिया किंवा सायबेरिया या प्रदेशातून ते वाहत असतो. त्यानंतर आहे मिस्ट्रल. मिस्ट्रल हा एक थंड आणि कोरडा स्वरूपाचा कोरडा वाहणारा एक वारा आहे. ओके, सो स्थानिक वारे ज्याला म्हटलं गेलेला आहे, जो दक्षिण फ्रान्समधील रोन व्हॅलीतून वाहत असते. ओके, सो दक्षिण फ्रान्समधून रोन व्हॅलीतून वाहणारा जो वारा आहे तो एकंदरीतच मिस्ट्रलला म्हटला जातो आहे. सो क ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ट्रॅमटेना. ओके, सो ट्रॅमटेना किंवा त्याला ट्रॉम्पटन देखील म्हटलं जातो. हा एक थंड आणि अशा जबरदस्त किंवा मजबूत स्वरूपाचा वारा आहे. ओके, जो स्पेनच्या तसेच त्यानंतर आहे स्पेनच्या कॅटलोनिया, त्यानंतर ऑस्ट्रिया आणि इटलीच्या उत्तर भागातून ते वाहत असतो. ओके, या ठिकाणी जर आपण स्पेन दिलेला आहे का तर स्पेन नाही, तर या ठिकाणी ऑस्ट्रिया दिलेला आहे. सो ट्रॅम्पटेनाला ऑस्ट्रिया. ओके, सो ड ला 2 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी, ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ड ला 4 नंबरची, क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 2 नंबरची जोडी. सो 3-1-4-2 अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, आता या ठिकाणी जे काही इतर स्थानिक वारे आहेत जे स्टेट बोर्ड मध्ये दिले होते त्या संदर्भात आपण थोडक्यात बघूयात. लू भारतामध्ये वाहणारे हे एकंदरीत स्थानिक वारे आहेत, जे विशेषतः उन्हाळ्यामध्ये, ओके, सो उन्हाळ्यामध्ये विशेषतः मे आणि जूनच्या दरम्यान ते वारे वाहत असतात. उष्ण व कोरडे स्वरूपाचे वारे आहे. त्यानंतर आहे सिमोन. उष्ण व कोरडे स्वरूपाचे आणि अतिशय विनाशकारी हे वारे म्हणून ओळखले जातात. सहारा आणि अरेबिया वाळवंटातून ते अतिशय वेगाने वाहत असतात आणि त्यांच्या या वेगवान वाहण्यामुळेच त्याला विध्वंसक वारे म्हणून देखील ओळखले जातं. ओके, तो जे काही सिमोन आहे ते पुढच्या स्लाइड मध्ये देखील आपण ते बघणार आहोत कुठे आहे काय आहे ते. नंतर आहे चिनूक. चिनूक ज्याला स्नो ईस्टर म्हटलं जातं. ओके, सो कुठल्या स्थानिक वाऱ्याला स्नो ईस्टर म्हणून ओळखलं जातं, तर चिनूक या वाऱ्याला स्नो ईस्टर म्हणून ओळखला जातो. एकंदरीतच उबदार अर्थात जे काही कोरड्या स्वरूपाचे, ओके, सो उबदार आणि कोरड्या स्वरूपाचे स्थानिक वारे आहे जे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून अर्थात उत्तर अमेरिकेतून वाहत असतात. ओके, सो चिनूक लक्षात ठेवा. मिस्ट्रला आताच बघितले, थंड आणि कोरड्या स्वरूपाचे वारे. स्पेन, फ्रान्स भूमध्य समुद्राच्या किनारवर्ती भागामध्ये ते वाहतात. ओके, सो आल्प्स पर्वतावरून ते वाहत असतात. त्यानंतर आहे बोरा. बोरा हे थंड आणि कोरडे वारे आहेत जे आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारपट्टी भागाकडे वाहतात आणि पुढे ग्रीनलँड पर्यंत जातात. ओके, सो बोरा वारे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पॉम्पेरो वारे. थंड आणि कोरडे स्वरूपाचे वारे आहेत. दक्षिण अमेरिकेतील जे काही पंपास गवताळ प्रदेश आहे, ओके, सो दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशामध्ये हे पॉम्पेरो नावाचे वारे वाहत असतात. त्यानंतर आहे फॉन. फॉन हे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागाचे वारे वाहत असतात. ओके, सो फॉन देखील लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. अ समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला सामान्य लोक दर, ओके, नॉर्मल लॅप्स रेट. नॉर्मल लॅप्स रेट. सो इंग्लिश मध्ये देखील लक्षात ठेवा, नॉर्मल लॅप्स रेट. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होण्याऐवजी जेव्हा वाढत जाते तर त्याला तापमानाची विपरीतता म्हटलं गेलेला आहे. ओके, सो ज्याला कन्व्हर्जन म्हटलं जातं, टेम्परेचर इन्व्हर्जन. ओके, सो त्याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने 2 स्टेटमेंट दिलेले आहे आणि कुठला स्टेटमेंट या ठिकाणी त्या स्टेटमेंट पैकी बरोबर किंवा चुकीचा आहे आपल्याला हे ओळखायचं आहे. आता लॅप्स रेट म्हणजे काय तर पृथ्वीच्या वातावरणातील जे काही तापमान आहे ते सामान्यतः उंचीनुसार किंवा उंचीसह कमी होण्याचा जो काही दर असतो किंवा प्रमाण असतं तर त्यालाच लॅप्स रेट म्हटलं गेलेलं आहे किंवा नॉर्मल लॅप्स रेट. ओके, साधारणतः 6.5 अंश सेल्सिअस प्रति किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर 1000 मीटरला 6.5 अंश सेल्सिअस इतका तापमान कमी होत असतो. ओके, आणि ते जर फॅरनहाइट मध्ये विचारलेलं असेल तर 18.8 डिग्री फॅरनहाइट इतका प्रति मैल कमी होत असतो. आणि जर 165 मीटर मागे 1 अंश जो काही प्रमाण आहे तापमानामध्ये कमी होण्याचा, ओके, सो तापमानात घट होण्याचा ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे 6.5 अंश. ओके, सो 6.5 अंश डिग्री सेल्सिअस प्रति किलोमीटर किंवा प्रति 1000 मीटर हे कमी होत असतं. ओके, हे लक्षात ठेवा.
पण काही प्रसंगी जे काही परिस्थिती जी असते ती उलटी असते आणि तापमान कमी होण्याऐवजी ती उंची बरोबर वाढू लागते. सो याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं गेलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की जी काही ट्रोपोस्फिअर आहे, सो या ट्रोपोस्फिअरच्या लेअर मध्ये सुरुवातीला जे तापमान आहे ते कमी होताना दिसून येतो. ओके. तो कमी होतो आणि ट्रोपोपॉज पर्यंत ते कमी होताना दिसून येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे तापमान आहे तर त्याच्यामध्ये तापमानात वाढ होताना दिसून येतो आपल्याला स्ट्रेटोस्फिअर मध्ये. ओके. सो स्ट्रेटोस्फिअर मध्ये परत वाढ होतो. त्याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं गेलं आहे. ज्या ठिकाणी वाढतो तर ते टेम्परेचर इन्व्हर्जन. नंतर परत स्ट्रेटोपॉज आल्याच्या नंतर मेझोपॉज मध्ये किंवा मेझोस्फिअर मध्ये ते तापमान कमी होतं. ओके. सो मेझोस्फिअर मध्ये ते तापमान कमी होतं. त्यानंतर आहे मेझोपॉज आणि मेझोपॉज नंतर परत तापमानामध्ये थर्मोस्फिअर मध्ये ते तापमान वाढत असतं. ओके. तो थर्मोस्फिअर मध्ये वाढतो. आता या ठिकाणी हे लक्षात ठेवू शकता की ट्रोपोस्फिअर मध्ये तापमान कमी होतो तर स्ट्रेटोस्फिअर मध्ये वाढतो. त्यानंतर आहे आयनोस्फिअर किंवा जे मेझोस्फिअर आहे तर मेझोस्फिअर मध्ये परत तापमानामध्ये घट होतो. ओके. तो तापमानामध्ये घट होतो आणि परत या ठिकाणी थर्मोस्फिअर मध्ये वाढतो आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा, थर्मोस्फिअर मध्ये वाढतो. आता समुद्र सपाटीपासून जसे उंच जावे तसे तापमान कमी होत जाते. याला सामान्य लोप दर म्हटले जातो का, तर नक्कीच याला नॉर्मल लॅप्स रेट म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो नॉर्मल लॅप्स रेट समुद्र सपाटीपासून जसे उंच जावे तसे तापमान कमी होण्याऐवजी वाढते. याला तापमानाची विपरीतता किंवा ज्याला टेम्परेचर इन्व्हर्जन. ओके. सो टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं गेलेलं आहे. इन्व्हर्जन. सो अ आणि ब दोन्ही या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक आहे त्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता एडियाबॅटिक लॅप्स रेट देखील आहे. ते फक्त केवळ स्थिर जे काही प्रेशर आहे तर स्थिर प्रेशर असताना त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन दिसून येतो तर त्याला या ठिकाणी एडियाबॅटिक लॅप्स रेट म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये एडियाबॅटिक लॅप्स रेट जे असतात ते 9.8 डिग्री सेल्सिअस प्रति तापमान हे जो असतो तर त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात किंवा कमी विशेषतः कमी प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी नॉर्मल लॅप्स रेट आणि टेम्परेचर इन्व्हर्जन संदर्भात प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यानंतर आहे भरती व ओहोटी संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भरती व ओहोटी या संदर्भात योग्य विधाने ओळखा. अ जे विधान आहे त्याच्यामध्ये अ विधान दिलेलं आहे, उधाणाची भरती ही अष्टमीला होते. नंतर ब आहे, भांगांची भरती ही अमावस्या व पौर्णिमेला होते. नंतर क आहे, उधाणाची भरती नेहमीपेक्षा लहान असते. तर ड आहे, भांगाची भरती ही नेहमीपेक्षा मोठी असते. तो यापैकी कुठले विधान योग्य आहे असा एक प्रश्न आहे. आता सूर्यापेक्षा चंद्र हे पृथ्वीच्या अधिक जवळ आहे आपल्याला माहितच आहे. ओके. तर त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त प्रभावीरित्या परिणामकारक असते. यामुळे काय होतं तर चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचे जे काही सापेक्ष स्थिरतेभोवती जी काही स्थिती असते तर त्या स्थितीमुळे भरती व ओहोटी होत असते. ओके. ज्यामध्ये एका लाईनीमध्ये जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जर आलेली असेल सो याच्यामध्ये ते गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बलानुसार जे काही पृथ्वीचा आस आहे तर तो पृथ्वीचा आस कलत असतो किंवा कळलेला असतो. तर त्यानुसार त्या ठिकाणी जे समुद्र असतील त्या समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी होत असतात. ओके. सो हे लक्षात ठेवा. आता पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती होतो किंवा ओहोटी होते तर त्याच्या विरुद्ध ठिकाणी देखील अनुक्रमे भरती किंवा ओहोटी होत असतो. आता भरतीच्या विरुद्ध एका ठिकाणी जर भरती झालेली असेल, ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. समजा या ठिकाणी आता या ठिकाणी सूर्य आहे, चंद्र आणि पृथ्वी आहे. सो या ठिकाणी जो महासागर आहे तर या ठिकाणी भरती झालेली असते. तर इतर जे काही या साईडचे जे काही महासागर आहे तर त्या ठिकाणी ओहोटी झालेली असते आणि याच्या अगदी विरुद्ध देखील भरती आपल्याला दिसून येते. ओके. आणि ओहोटीच्या बाबतीत देखील आपल्याला हे दिसून येतो. ओहोटी विशेषतः जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान नसतो. ओके. सो 90 डिग्रीच्या अँगलमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी असते तर त्या ठिकाणी भरती आणि ओहोटी या दिशेला होतात. ओके. विशेषतः चंद्राच्या दिशेला भरती होत असतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला देखील भरती होत असतो. ओके. तर सूर्य ज्या दिशेला असतो सो या ठिकाणी जे काही ओहोटी आहे ते ओहोटी आपल्याला दिसून येतात. ओके. सो थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी भरती होतो तर त्याच्या विरुद्ध देखील भरती होत असतो आणि ज्या ठिकाणी ओहोटी होतो तर त्याच्या विरुद्ध देखील ओहोटी होत असतो. ओके. अशा पद्धतीने भरती आणि ओहोटीच्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. आता भरती आणि ओहोटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे स्प्रिंग टाईड आणि नीप टाईड. सो स्प्रिंग टाईड ज्याला उधाणाची भरती म्हटलं गेलेलं आहे आणि ही उधाणाची भरती एकंदरीतच चंद्र, सूर्य यांच्या दरम्यान अमावस्या व पौर्णिमेला जेव्हा ते एकाच दिशेत कार्य करत असतात. ओके. अमावस्या आणि पौर्णिमेला जेव्हा ते एकाच दिशेमध्ये कार्य करत असतात तर त्यावेळेस उधाणाची भरती होते ज्याला स्प्रिंग टाईड म्हटलं गेलेलं आहे. ओके. आणि यामध्ये सरासरीपेक्षा जी काही उधाणाची भरती आहे ती मोठी असते.
तर भागांची जी भरती असते नीप टाईट ज्याला म्हटलं गेलेलं आहे, हे एकंदरीतच अष्टमीला होत असतो. ओके, प्रत्येक महिन्याचा शुक्ल व कृष्ण पक्ष या पक्षातील अष्टमीला होत असतो. त्याच्यामध्ये चंद्र पृथ्वी भोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा, ओके, तो पृथ्वी व सूर्याच्या काटकोन स्थितीमध्ये असतो. तो काटकोन स्थितीमध्ये असतो, या ठिकाणी बघू शकता. काटकोन स्थितीमध्ये अशा पद्धतीने 2 वेळा, एकदा इकडे आणि एकदा इकडे चंद्र गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काटकोन स्थिती निर्माण होतो आणि अशा वेळेस भांगांची किंवा नीप टाईट होत असतो. ओके, आणि ही अष्टमीला होत असते. आणि सरासरीपेक्षा जी काही इतर सरासरी भागांची जी भरती असते, तर त्या भरतीपेक्षा ही जी भरती असते सरासरीपेक्षा लहान असते. ओके, आणि ओहोटीपेक्षा सरासरी मोठी असते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवा. आता भरती व ओहोटीच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा असा प्रश्न होता. उधाणाची भरती अष्टमीला होते का? सो उधाणाची भरती या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, अमावस्या व पौर्णिमेला होते. ओके, सो अमावस्या व पौर्णिमेला होते, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर आहे भांगाची भरती अमावस्या व पौर्णिमेला होते का? तर या ठिकाणी हे देखील चुकीचं आहे, कारण आपण आताच बघितलं की ही अष्टमीला होते. ओके, अष्टमीला होत असल्या कारणानं ब देखील या ठिकाणी चुकीचं आहे. आता उधाणाची भरती ही नेहमीपेक्षा लहान असते, नेहमीपेक्षा इन द सेन्स सरासरीपेक्षा लहान असते. आता उधाणाची भरती ही सरासरीपेक्षा मोठी असते, त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचा स्टेटमेंट असणार आहे. आणि ड आहे, भांगाची भरती ही नेहमीपेक्षा मोठी असते का? तर भांगाची भरती ही सरासरीपेक्षा लहान असते, तर ओहोटी ही सरासरीपेक्षा मोठी असते. ओके, भांगाची भरती ही लहान असते, या ठिकाणी जे दिलेलं आहे की भांगाची भरती ही सरासरीपेक्षा मोठी असते, हे देखील चुकीचं आहे. ओके, सो ती लहान असते. याचा अर्थ असा की हे चारही जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. ओके, हे देखील चुकीचं आहे. परत हे आणि ड देखील चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला योग्य विचारायला होतं, सो कुठलाही विधान या ठिकाणी योग्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, जे काही सागरी प्रवाह आहेत, ओके, त्यामध्ये गरम पाण्याचे प्रवाह, त्यानंतर थंड पाण्याचे प्रवाह, आणि ते कुठल्या महासागरामध्ये किंवा कुठल्या देशाकडे वाहतात त्यावरून आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतो. सो लॅब्राडोर नावाचा जो काही प्रवाह आहे ते कोणत्या महासागरात दिसून येतो असा प्रश्न आहे. पॅसिफिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर, हिंदी महासागर. ओके, तर जे काही लॅब्राडोर नावाचा प्रवाह आहे ते कोणत्या महासागरात दिसून येतो? आता या ठिकाणी जे काही लॅब्राडोर आहे, ओके, सो लॅब्राडोर प्रवाह आहे ते या ठिकाणी बघू शकता उत्तर अटलांटिक महासागरामध्ये दिसून येतो. सो जे काही महत्वाचे प्रवाह आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता लॅब्राडोरच्या संदर्भाने हे जे दिलेलं आहे, सो एकंदरीत आपल्याला उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्याला लॅब्राडोर प्रवाह आहे, त्याच पद्धतीने गल्फ प्रवाह आहे, उत्तर अटलांटिक प्रवाह देखील आपल्याला दिसून येतो. कॅलिफोर्निया नावाचा जो काही थंड पाण्याचा प्रवाह आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी वाहताना दिसून येतो. ओके, आता थंड प्रवाहाची जी यादी आहे त्यामध्ये हम्बोल्ट आणि पेरुवियन प्रवाह, ओके, नंतर आहे कॅनरी नावाचा प्रवाह आहे, हे देखील उत्तर अटलांटिक महासागरामध्ये वाहतो आहे. ओके, ग्रीनलँड प्रवाह, नंतर आहे कॅलिफोर्निया नावाचा प्रवाह, हे देखील पॅसिफिक महासागरामध्ये, ओके, सो पॅसिफिक महासागरामध्ये वाहतोय. ओके, सो कॅलिफोर्निया प्रवाह पॅसिफिक महासागर. ते जे काही लॅब्राडोर प्रवाह आहे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये वाहतो आहे किंवा प्रवाह त्यांचा एकंदरीत दिसून येतो. ओके, सोमाली प्रवाह पश्चिम हिंदी महासागरामध्ये ते वाहत असतात. अशा पद्धतीने नंतर उष्ण प्रवाहांची यादीमध्ये अगुल्लास नावाचा जो काही प्रवाह आहे ते दक्षिण पश्चिम हिंदी महासागरामध्ये. सो या ठिकाणी जर अगुलास नावाचा जो काही प्रवाह आहे, सागरी प्रवाह, ज्याला गरम पाण्याचा प्रवाह किंवा गरम उष्ण प्रवाह देखील म्हटलं जातं, ते या हिंदी महासागरामध्ये प्रवाहित होत असतात. त्यानंतर आहे कुरोशियो प्रवाह, यावर आयोगाने ऑलरेडी पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तो कुरोशियो प्रवाह आहे पॅसिफिक महासागरामध्ये, या ठिकाणी बघू शकता कुरोशियो पॅसिफिक महासागरामध्ये जे काही प्रवाह आहे ते एकंदरीतच प्रवाहित होत असतात. ओके, हे लक्षात ठेवा. लॅब्राडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागर. ओके, आता इतर जे काही या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात दिलेले आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते नंतर रीड करू शकता. ओके, सो थांबूया या ठिकाणी, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वातावरणाच्या स्तरांची त्यांच्या उंचीनुसार मांडणी करा. ओके, आता वातावरणाचे जे काही वेगवेगळे स्तर आहेत ज्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, ओके, आयनोस्फिअर, मेझोस्फिअर, किंवा त्याला मराठीमध्ये तपांबर, आयनांबर, पितांबर आणि बाह्यांबर अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. आता पृथ्वीचे जे काही वातावरण आहे ते वेगवेगळ्या थरांच्या मालिकेने बनलेले आहे, आपल्याला सर्वांना माहितच आहे. त्याच्यामध्ये जर आपण उंचीनुसार गेलं तर सर्वात आधी तपांबर, ज्याला ट्रोपोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर आहे स्थितांबर, ज्याला स्ट्रेटोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर आहे मध्यांबर, ज्याला मेझोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर आहे आयनांबर, ज्याला थर्मोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे, आणि बाह्यांबर,
अर्थात एक्झोस्फिअर. ओके, सो ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि बाह्यांबर, ज्याला एक्झोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. ओके, सामान्यतः जसजसे वर जावे तसतसे तापमानामध्ये कमी होत जातो, मात्र काही ठिकाणी तापमानात घट होत असतो, हे आधीच आपण बघितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे तपांबर, याच्यामध्ये हरित कुटी किंवा अभिसरणसाठी महत्वाचे असते. नंतर आहे सीतांबरामध्ये ओझोन जे काही थर जे असतात ते या सीतांबर या लेअर मध्ये असतात. ओके, सो ओझोन जे असतात ते अतिनील किरणापासून एकंदरीतच माणसांचे किंवा सजीव जे असतात पृथ्वीवरील त्यांचे संरक्षण करतात. त्यानंतर आहे मध्यांबर, अतिनील किरणे शोषून घेण्यासाठी यामध्ये ओझोन स्तर असत नाही. ओके, सो असत नाही हे लक्षात ठेवा. आता क्ष किरणे जे असतात किंवा अतिनील किरणे जे असतात त्यांना तापवून त्यांचे मुलकीकरण किंवा स्कॅटरिंग करण्याचे कार्य या उष्मांबर मध्ये, ज्याला बाह्यांबर देखील म्हटलं जातं, तर यामध्ये होतं आणि आपल्याला दिसून येतं. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. ट्रोपोस्फिअर. ओके, सो साधारणतः 13 किलोमीटर भूपृष्ठापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंत ट्रोपोस्फिअर. त्यानंतर आहे स्ट्रेटोस्फिअर, 13 ते 50 किलोमीटर अंतराच्या दरम्यान. त्यानंतर आहे 50 ते 80 ते 90 किलोमीटर दरम्यान मेझोस्फिअर. त्यानंतर आहे थर्मोस्फिअर, 90 ते 800 किलोमीटर अंतराच्या दरम्यान. आणि त्यानंतर आहे एक्झोस्फिअर अर्थात बाह्यांबर, 800 ते 3000 किलोमीटर अंतराच्या दरम्यान. अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं. आता उंचीनुसार जर आपण लावले तर सर्वात आधी तपांबर अर्थात ट्रोपोस्फिअर. ओके, सो ट्रोपोस्फिअर. त्यानंतर आहे स्ट्रेटोस्फिअर. ओके, स्ट्रेटोस्फिअर. त्यानंतर आहे मेझोस्फिअर. ओके, सो ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर. त्यानंतर आहे थर्मोस्फिअर. ओके, आणि त्यानंतर सर्वात आधी आहे एक्झोस्फिअर. ओके, सो TSM TE, ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर अशा पद्धतीने या ठिकाणी याची रचना होते. ओके, सो त्याला मराठीमध्ये सर्वात आधी तपांबर, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर आयनांबर आणि बाह्यांबर. ओके, सो तपांबर, स्थितांबर, बाह्यांबर आणि आयनांबर. सो अ क ब ड. ओके, सो अ क ब ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील योग्य विधाने ओळखा. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो. ओके, सो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह किंवा त्याला अभिसरण देखील म्हटलं जातं. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा. आरोपाचा दिलेला आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट दिलेलं आहे. पर्वत रांगांच्या अडथळ्यांमुळे महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्वेस प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. ओके, सो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस. नंतर क स्टेटमेंट आहे. चक्रीवादळाने निर्माण होणाऱ्या पावसास आवर्त पाऊस म्हटला जातो. ओके, सो या ठिकाणी कुठलं स्टेटमेंट योग्य असणार आहे. आता पाऊस, ज्याला जे काही सायन्सच्या किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये पर्जन्य देखील म्हटलं जातं. ओके, सो प्रेसिपिटेशन अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो बाष्पयुक्त हवा जेव्हा उंच गेल्यावर हवेचे जे काही तापमान आहे ते कमी होत असते. ओके, सो हवेचे तापमान कमी झाल्यामुळे त्या बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि त्यामुळे जे काही जलकण असतात त्या जलकण किंवा हवेतील धुनीकण हे एकत्र येऊन ढग तयार करत असतात. ओके, आता ढगांमधील जे काही जलकण हे आकाराने जे मोठे असतात तर ते आकाराने मोठे झाल्या कारणाने ते हवेत तरंगू शकत नाही आणि त्या जलकणांमध्ये हवेत तरंगण्याची किंवा हवेत तरंगू शकत नसल्या कारणाने, कारण त्याची जी काही वेट आहे ती वाढलेली असते, त्यामुळे त्यांना पावसाच्या स्वरूपामध्ये, ओके, सो पावसाच्या स्वरूपात ते वृष्टी होत असते किंवा पाऊस पडत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. हवेतील जे बाष्प असतात ते सांद्रीभवन होऊन ढग तयार होतो. ढगांमध्ये त्यातील मोठ्या आकाराने जे मोठे ढग तयार होतात त्याच्यामध्ये जे काही बाष्प आहे ते एकंदरीत जलकणांमध्ये रूपांतर होत असतात आणि जे जलकणांमध्ये तरंगू न शकणारे जे बाष्प आहेत किंवा जे ढग आहेत ते एकंदरीतच पावसाच्या स्वरूपामध्ये पर्जन्याच्या स्वरूपात ते जमिनीवर किंवा भूतलावर पडत असतात. ओके, तर त्याचे 3 प्रकार मानले जातात. कुठले 3 प्रकार आहेत? आरोह किंवा अभिसरण स्वरूपाचा पाऊस. ओके, सो आरोह किंवा अभिसरण स्वरूपाचा पाऊस. त्यानंतर आहे प्रतिरोध पाऊस आणि आवर्त पाऊस, असे 3 प्रकार आहेत. आवर्त पाऊस, आरोह पाऊस, अभिसरण पाऊस, दुसरा आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आहे आवर्त पाऊस. ओके, आता आरोह किंवा अभिसरण स्वरूपाचा पाऊस म्हणजे काय, तर हे विशेषतः विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे विशेषतः सूर्याच्या अतिउष्णतेमुळे जेव्हा भूपृष्ठ तापते आणि त्यालगतची जी हवा आहे ती देखील तापत असते. आता हवा तापल्यामुळे काय होतं तर ती हवा हलकी होते आणि ती वर जाते. वर गेल्यावर ही हवा थंड होते आणि त्या ठिकाणी जे थंड झालेली जी काही हवेची जी बाष्पधारण क्षमता जी असते ती कमी असते आणि त्यामुळे बाष्पाचे जे काही
बाष्प धारण करण्याची जी क्षमता कमी असल्या कारणाने बाष्पाचे एकंदरीत सांद्रीभवन होऊन, ओके, सो सांद्रीभवन होऊन म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये जलकणांमध्ये रूपांतर होऊन ते जलकण तयार होतात आणि एकंदरीत त्यापासून पाऊस पडत असतो. ओके, सो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे काही आफ्रिका वगैरे देश आहेत तर त्या ठिकाणी असा पाऊस हे बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. ओके, सो दिवसात तापमान मोठ्या प्रमाणामध्ये असतो. ओके, 2 वाजतापर्यंत किंवा साधारणतः 12 ते 2 पर्यंत जे काही तापमान आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमीन तापलेली असते आणि ते जे काही क्लाउड फॉर्मेशनसाठी, अर्थात जे काही हवेतील जे ढग आहेत ते ढग किंवा बाष्प धारण क्षमता जी असते त्यापासून जे ढग तयार होतात तर ते ढग जलकणांमध्ये रूपांतर होतात आणि दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अतिवृष्टी किंवा पर्जन्यवृष्टी होत असतात. ओके, सो पावसात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह त्या ठिकाणी एकंदरीतच पावसाचा जो काही प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये किंवा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पडत असतो. ओके, कांगो नदीतील खोरे, दक्षिण अमेरिकेतील जे काही अमेझॉन नदी खोरे आहेत तर त्या ठिकाणी या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस आपल्याला पडतानाचे दिसून येतो. त्यानंतर आहे प्रतिरोध पाऊस. आता प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून जे काही वारे वाहत असतात तर ते वारे हे बाष्पयुक्त असतात. ओके, सो त्याच्यामध्ये बाष्प धारण करण्याची शक्ती असते. ओके, आता जेव्हा ते त्यांच्या मार्गावरून उंच पर्वत रांगांमुळे ते जेव्हा अडवले जातात, ओके, सो त्यांच्या मार्गात जे पर्वत रांग असतात आणि त्या ठिकाणी ते अडवले जातात, सो अडवल्या गेल्या कारणाने त्या ठिकाणी जी काही त्यातील जे काही बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे ती ते अडवल्या गेल्या कारणाने ती क्षमता कमी होते आणि ते वरच्या दिशेने, अर्थात वरच्या दिशेने जाऊन तिची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते आणि ते जे काही ढगांच्या स्वरूपात ते वारे असतात ते एकंदरीतच जलकणांच्या स्वरूपात पठाराच्या अलीकडे, अर्थात पर्वताच्या अलीकडे ते पाऊस देत असतात. ओके, सो त्याच्या पलीकडे ते पाऊस देत नसतात. ओके, सो थोडक्यात काय, तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे जे वारे असतात ते बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात आणि पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात आणि त्या ठिकाणी जे वरच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्यांची बाष्प धारण क्षमता कमी होते. ते एकंदरीतच जे ढग असतात ते जलकणांमध्ये रूपांतर होतात, कारण ते बाष्पधारण शक्ती कमी झाल्या कारणाने ते हवेत तरंगू शकत नाही आणि त्या ठिकाणी पर्वताच्या एका साईडला किंवा एका बाजूला ते पाऊस देतात तर दुसरा जो काही बाजू आहे ते रेन शॅडो, ओके, सो किंवा त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ते ओळखले जातात. ओके, सो या बाबतीत आपल्या महाराष्ट्रातील जे काही सह्याद्री पर्वत आहेत तर सह्याद्री पर्वताचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे तर त्या ठिकाणी जेव्हा नैऋत्य मोसमी वारे येत असतात तर ते वारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य देत असतात. मात्र ते वारे जेव्हा इकडे पूर्वेकडे जेव्हा महाराष्ट्रातील पूर्व भागाकडे येतात, ओके, सो सह्याद्री पर्वताला ओलांडून जेव्हा जातात तर त्यावेळेस त्यांची जी काही बाष्पधारण क्षमता जी असते ती वाढलेली असते आणि ते उंच हवेवर पर्जन्य झाल्याच्या नंतर त्यांची जी बाष्पधारण क्षमता वाढल्या कारणाने ते उंच जातात आणि परत एकंदरीत जो काही अतिशय पूर्वेकडील भाग आहे तर त्या ठिकाणी एकंदरीत त्यांच्यामध्ये सांद्रीभवन किंवा जे बाष्प धारण क्षमतेची जी क्षमता आहे ती कमी होते आणि परत ते जे काही ढग आहेत ते जलकणांमध्ये रूपांतर होऊन पूर्वेकडे विशेषतः विदर्भ वगैरेचा जो काही प्रदेश आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देत असतात. ओके, मात्र जो सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला रेन शॅडोचा किंवा एकंदरीत पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे आवर्त पाऊस. आवर्त पाऊस म्हणजे काय, तर हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा जेव्हा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते त्याला आवर्त पाऊस. थोडक्यात काय, तर सायक्लोनमुळे जे पाऊस तयार होतात तर त्याला आवर्त पाऊस म्हटला गेलेला आहे. ओके, तो लक्षात ठेवा. आता प्रश्नात दिलेलं होतं की विषुववृत्तीय प्रदेशात आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो का, सो आरोह किंवा त्याला अभिसरण पाऊस म्हटला गेलेला आहे. सो या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यानंतर आहे पर्वत रांगांच्या अडथळ्यांमुळे महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्वेस प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. ओके, सो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो हे देखील योग्य असणार आहे. कारण जे काही सह्याद्री पर्वत आहेत तर सह्याद्री पर्वताचे जे काही पूर्वेस आहे ते पर्जन्य छायेचा प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी पाऊस अतिशय कमी असतो. जो काही पावसाचं प्रमाण जो आहे तो एकंदरीतच या बाजूला, अर्थात सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे जास्त पाऊस या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्राप्त होत असतो तर त्याला प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस म्हटला जातो. सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. नंतर आहे चक्रीवादळांनी निर्माण होणाऱ्या पावसात आवर्त पाऊस म्हणतात. ओके, सो सायक्लोनिक जे काही प्रेसिपिटेशन आहे तर त्याला म्हटलं जातं का, सो हे देखील क या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ ब क पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका विशिष्ट तापमानात हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण जर सारखे असेल तर हवेची स्थिती डॅश म्हणून ओळखली जाते. ओके, तर जेव्हा बाष्प धारण क्षमता आणि
बाष्पचे प्रमाण, ओके, सो त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे, बाष्पाचे जे प्रमाण आहे ते किती आहे आणि बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे तर ती किती आहे, तेव्हा ते जेव्हा सारखे होतात तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, बाष्प संपृक्त स्थिती, सांद्रीभवन. ओके, सो जेव्हा बाष्पीभवन होते, आता बाष्पीभवन म्हणजे काय, तर त्याला इव्हपोरेशन म्हटलं गेलेलं आहे. बाष्पीभवन ही पाण्याच्या बाष्पात रूपांतर होऊन किंवा बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे. तर पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होत असतं. ओके, जे विविध विविध महासागर आहेत किंवा तलाव आहे, नदी आहे, तर त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात बाष्प हे हवेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे होत असतात. ओके, बाष्पीभवनाची प्रक्रिया ही हवेची शुष्कता, नंतर तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असतो. ओके, कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. ओके, ज्या ठिकाणी कोरडी व उष्ण हवा अर्थात गरम हवा असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. या उलट कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची जी क्रिया आहे ती सुरू असते, मात्र ती ज्या कोरड्या आणि उष्ण हवेपेक्षा ती कमी असते. तसेच दमट हवेमध्ये, ओके, दमट हवा जर असेल तर बाष्पीभवनाची जी काही क्रिया जी असते ती मंदावते, कारण त्या ठिकाणी उष्णता कमी असतो. ओके, त्यामुळे बाष्पीभवन योग्य प्रमाणामध्ये होत नाही. आता जितका पाण्याला आपण जेव्हा तापवतो तर ते पाणी कमी कमी होत जातं, अर्थात त्याची बाष्पीभवनाच्या स्वरूपामध्ये ते हवेत जे बाष्प आहे ते वाहून जातात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी इव्हपोरेशन किंवा बाष्पीभवना संदर्भात दिलेलं आहे. आता एकंदरीतच या बाष्पीभवन किंवा हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे जे प्रमाण आहे यांचे जे काही प्रमाण जे असेल ते सारखे असेल किंवा समसमान असेल तर अशा वेळेस त्या हवेची जी स्थिती असते तर त्याला बाष्प संपृक्त, ओके, सो बाष्प संपृक्त स्थिती म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो बाष्प संपृक्त स्थिती म्हणजे काय, तर हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण हे जेव्हा समान असतात तर त्याला बाष्प संपृक्त स्थिती म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो इव्हपोरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे. वॉटर वेपर जे असतात, ओके, ज्याला बाष्प आपण म्हणत असतो, सो वॉटर वेपरचे जे प्रमाण असतात, हवेतील वॉटर वेपरचे प्रमाण आणि ते वॉटर वेपरचे जे काही पॅकेट्स असतात ते पॅकेट्स जे काही प्रमाण आहे, कार्यक्षमता जी आहे किंवा एकंदरीत बाष्पधारण क्षमता जी आहे ती सारखी असेल तर त्याला बाष्प संपृक्त हवा म्हणत असतो. ओके, सो त्यावरच या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो याला बाष्प संपृक्त स्थिती म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखे असेल तर हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. ओके, सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी निरपेक्ष आणि सापेक्ष आर्द्रता संदर्भात दिलेला आहे. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका घनमीटर हवेमध्ये, ओके, सो या ठिकाणी मेजरमेंट किंवा एकंदरीतच पर्टिक्युलर युनिटच्या सहाय्याने हवेमध्ये किती बाष्प आहे, ओके, किती ग्राम बाष्प आहे त्यानुसार जे एकंदरीतच निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती काढली जाते. ओके, सो एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. त्यानंतर आहे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका विशिष्ट तापमानास आणि विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची जी काही बाष्पधारण क्षमता असते तर त्यांची जी काही गुणोत्तरावरून ही हवेची सापेक्ष आर्द्रता काढली जाते. सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये काढली जाते, कारण याच्यामध्ये विशिष्ट घनफळामध्ये असलेली जी काही हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि हवेची जी काही बाष्पधारण क्षमता किती आहे तर त्याच्या प्रमाणबद्ध अशी जी काही टक्केवारी आहे ती टक्केवारी निश्चित केली जाते, तर याला सापेक्ष आर्द्रता म्हटलं जातोय. ओके, सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक 3 बाष्प संपृक्त स्थिती. त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य जोडी कोणती. ओके, आणि एकंदरीत जे काही जगातील महत्वाचे जे स्थानिक वारे आहेत तर स्थानिक वाऱ्यासंदर्भातल्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सांता आना कॅलिफोर्निया, सिरोक्को उत्तर आफ्रिका, त्यानंतर आहे बर्ग दक्षिण आफ्रिका, त्यानंतर ड आहे ब्रिक फिल्डर युरोप. ओके, सो या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी विचारलेला आहे. आता हे जे काही मिस्ट्रल, बोरा, सिरक्को, बर्ग, ओके, ब्लॅक फिल्डर जे काही स्थानिक वारे आहेत तर त्या स्थानिक वाऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी मॅपच्या संदर्भाने आपण बघू शकतो. आता मिस्ट्रल आपण याआधी देखील बघितलेलं आहे की फ्रान्समधील रोन व्हॅलीतून ती वाहत असते. ओके, सो फ्रान्सच्या संदर्भात आपल्याला मिस्ट्रल दिसून येतो. बोरा हे विशेषतः इटली आणि बाल्कनच्या प्रदेशातून वाहत असतात. ओके, आणि हे एकंदरीत या ग्रीनलँडकडे ते वाहत असतात. त्यानंतर आहे सिरक्को हे उत्तर आफ्रिका ते दक्षिण युरोप यांच्या दरम्यान वाहत असतो. ओके, तो सिरक्को हे लक्षात ठेवा. उत्तर आफ्रिका आणि या ठिकाणी जे काही दक्षिण युरोप आहेत तर त्यांच्या दरम्यान जे वारे वाहत असतात तर त्यांना सिरक्को स्थानिक वारे म्हटले गेलेले आहे. त्यानंतर हरमॅटन, ओके, सो हरमॅटन हे या ठिकाणी दिलेलं आहे. विशेषतः सहारा वाळवंटातून पश्चिम आफ्रिकेकडे ते वाहत असतात.
चिनूक आपल्या सर्वांनाच माहित असेल, रॉकी पर्वतातून ते वारे वाहत असतात. ओके, so रॉकी पर्वताच्या पूर्वेकडे उत्तर अमेरिकेत ते वारे वाहत असतात. त्यानंतर आहे सांता आना, दक्षिण कॅलिफोर्निया. ओके, सो सांता आना दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये ते वाहत असतात. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं नाही, मात्र तरी देखील लक्षात ठेवा, शांता आना हे दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये वाहत असतात. आता याला शांता आना काय म्हणतात, तर विशेषतः डिसेंबरमध्ये जे काही क्रिसमसच्या वेळेस हे जे काही वारे आहेत ते कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडे वाहत असतात आणि म्हणूनच याला शांता आना म्हणून ओळखले जातात. नंतर आहे फॉन. फॉन नावाचे जे काही स्थानिक वारे आहेत ते आल्प्स पर्वतातून युरोपकडे वाहत असतात. ओके, सो हे देखील फॉन या ठिकाणी आपण बघू शकता. त्यानंतर आहे पॉम्पेरो. पॉम्पेरो पंपा जे काही गवताळ प्रदेश आहे, विशेषतः अर्जेंटिना आणि उरुग्वे यांच्या दरम्यान ते वारे वाहत असतात. सो पॉम्पेरो. त्यानंतर आहे लॅवंट. ओके, सो लॅवंट दिलेलं आहे या ठिकाणी. लॅवंट पूर्व भूमध्य समुद्राकडे ते पूर्वेच्या भूमध्य समुद्राकडे ते वाहत असतात. ओके, सो भूमध्य समुद्राकडून पश्चिमेकडे. ओके, सो भूमध्य समुद्राकडून युरोपच्या पश्चिमेकडे ते वारे वाहत असतात. ओके, सो मेडिटेरियन सी कडून पश्चिमेकडे हे लॅवंट नावाचे वारे जे असतात ते वाहत असतात. झोंडा वारे. ओके, सो झोंडा वारे देखील लक्षात ठेवा, अँडीज पर्वत. ओके, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतातून वारे वाहत असतात. ब्लॅक फिल्डर, जे काही ब्लॅक फिल्डर आहे किंवा साऊदर्ली आहे. ओके, हे दोन महत्वाचे लक्षात ठेवा, ब्लॅक फिल्डर आणि साऊदर्ली जे काही वारे आहेत ते वारे एकंदरीतच ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये ते वारे वाहत असतात. ऑस्ट्रेलिया या देशात वारे वाहत असतात. त्यानंतर आहे इस्टिएशियन रिजन किंवा ग्रीस. ओके, सो इस्टिशियन ग्रीसमध्ये हे वारे वाहत असतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जागतिक हवं तर हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, सो जागतिक स्तरावर जे काही स्थानिक वारे आहेत, चिनूक, त्यानंतर नॉर्टर. ओके, सो चिनूकला स्नो इस्टर देखील म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर ब्लिझार्ड वारे देखील ग्रीनलँड कडून उत्तर अमेरिकेतील दक्षिण भागाकडे वारे वारे वाहत असतात. या ठिकाणी नॉर्टे. ओके, सो जे काही मेक्सिको आहे तर मेक्सिकोच्या दक्षिणेकडे वारे वाहत असतात. तिकडे आशिया खंडामध्ये जर आलं तर बुरान, काराबुरान. ओके, सो बुरान आणि काराबुरान जे काही वारे आहेत ते एकंदरीतच ईशान्येकडून नैऋत्यकडे ते जे काही स्थानिक वारे आहेत ते वाहत असतात. हबूब वारे. हबूब वारे हे कुठल्याही डायरेक्शन म्हणजे ते चक्री वादळाप्रमाणे किंवा चक्राप्रमाणे ते हबूब जे स्थानिक वारे आहेत ते वाहत असतात. बर्ग या ठिकाणी दिलेला आहे, बर्ग एकंदरीत दक्षिण आफ्रिकेमध्ये वाहत असतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता शांताना. शांताना आपण बघितलेलं आहे कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडे वाहत असतात, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. नंतर सिरक्को उत्तर आफ्रिका. सो सिरक्को हे देखील आपण बघितलेलं आहे, उत्तर आफ्रिका हे देखील बरोबर आहे. त्यानंतर बर्ग. बर्ग देखील आपण बघितलेलं आहे, बर्ग हे दक्षिण आफ्रिकेमध्ये वाहतात, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर ड स्टेटमेंट होतं की ब्रिक फिल्डर. ब्रिक फिल्डरला या ठिकाणी युरोप ही जोडी दिलेली आहे. ऍक्च्युअल मध्ये ब्रिक फिल्डर नावाचे जे काही स्थानिक वारे आहेत ते एकंदरीतच या ऑस्ट्रेलियामध्ये वाहत असतात. ओके, सो ब्रिक फिल्डर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये वाहत असतात, त्यामुळे लक्षात ठेवा ब्रिक फिल्डर ऑस्ट्रेलिया. त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, ते युरोपमध्ये वाहत नसून ते ऑस्ट्रेलियामध्ये वाहत असतात. आता ड असणारा पर्याय जर आपण बघितला, कारण आपल्याला अयोग्य जोडी विचारलेला आहे, सो ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात असणाऱ्या डॅश या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोल्ड्रम. ओके, सो इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, डोल्ड्रम म्हटला जातो आहे किंवा म्हणतात. 5 डिग्री, त्यानंतर आहे 25 डिग्री ते 30 डिग्री, नंतर आहे 10 डिग्री पट्टा, त्यानंतर 30 डिग्री ते 60 डिग्रीचा जो काही पट्टा आहे तर त्याला काय म्हटलं जातं. ओके, आता हे जे काही स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं होतं त्यावरून आपल्याला या प्रश्नाचं आन्सर देता येईल. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेत सुमारे 5 डिग्री अक्षावृत्ताच्या जे काही दरम्यानचा जो पट्टा आहे, ओके, तो त्यालाच विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोल्ड्रम्स म्हटला जातो. ओके, सो या ठिकाणी विषुववृत्तीय जे शांत पट्टा आहे 5 डिग्री. ओके, उत्तर ते दक्षिण या ठिकाणी 5 डिग्री. कमी दाबाचा जो पट्टा आहे, ओके, कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तीय पट्टा आहे, सो यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, डोल्ड्रम्स. ओके, सो डोल्ड्रम्स म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. आता 25 ते 35 डिग्री उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त. ओके, तो कर्कवृत्त आपल्या भारतातून जातो हे आपल्याला माहितच आहे. तर उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त या 25 ते 35 डिग्री यांच्या दरम्यान जे काही वारे वाहतात तर त्यांना शांत पट्टा. ओके, तो जास्त दाबाचा पट्टा असतो आणि ते शांत पट्टा किंवा अतिशय हा जो काही पट्टा असतो त्याला शांत असतो स्वरूपाचा असतो, म्हणून त्याला अश्वल अक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड देखील म्हटलं जातं. ओके, सो हे या ठिकाणी दिलेलं आहे. हॉर्स लॅटिट्यूड हे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 ते 35 डिग्रीच्या दरम्यान असणाऱ्या अनुक्रमिक कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये आपल्याला दिसून येतं. तर डोल्ड्रम हे
विषुवृत्तीय प्रदेशामध्ये 5 डिग्री उत्तर आणि दक्षिणमध्ये 5 डिग्री अक्ष उत्तरच्या दरम्यान आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 5 डिग्री. ओके, तो कारण आपल्याला डोल्डर मॅळाविषयी विचारलेला आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे म्हणतात? मोसमी वारे, मतलई व खारे वारे, पर्वतीय वारे, दरीतील वारे. ओके, सो कुठल्या वाऱ्याला डॉक्टर वारे म्हणून ओळखले जाते? ओके, सो या ठिकाणी सागरी किंवा खारे किंवा भूमीय, ज्याला मतलई वारे म्हटलं गेलेलं आहे. आता जमीन जी असते एकंदरीतच जमीन आणि पाणी यांचा जो काही तापण्याचा किंवा जमीन आणि पाणी हे जे गरम होत असतात, सो ते सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होण्याच्या प्रमाणानुसार त्याच्यामध्ये वाऱ्यांचा जो वाहण्याचा व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये बदल होत असतात. ओके, सो जमीन हे जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेले असते. ओके, डेन्सिटी जास्त असतो ॲज कम्पेअर टू जे काही वॉटर असते त्याच्यापेक्षा. ओके, आणि जमीन हे पाण्यापेक्षा अधिक लवकर तापते आणि अधिक लवकर थंड देखील होते. ओके, आणि पाण्याची घनता कमी असते त्यामुळे पाणी हे कमी तापत असतो. ओके, सो पाणी हे लवकर तापत नाही आणि परिणामी जमीन व सागरी भागातील जे हवेच्या दाबामध्ये फरक आपल्याला दिसून येतो आणि या फरकामुळे जे काही वारे आहेत ते वारे हे सागरी वारे किंवा भूमीय किंवा मतलई वारे म्हणून ओळखले जातात. ओके, सो जेव्हा दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किंवा सागरी पाण्यापेक्षा किनारवर्ती भागामध्ये अर्थात जमिनीवर जमीन जी असते ती लवकर तापते व जास्त प्रमाणामध्ये तापते आणि त्या ठिकाणी काय तयार होतो तर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कारण ज्या ठिकाणी तापमान जास्त असतो, तापमान जास्त तर त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा अर्थात लो प्रेशर बेल्ट तयार होतो. आणि आपल्याला माहितीच आहे की हाय प्रेशर टू लो प्रेशर हे वारे वाहत असतात. सो भूमीमध्ये अर्थात जमिनीमध्ये लो प्रेशर बेल्ट तयार झाल्या कारणाने दिवसा जे वारे असतात ते वारे काय करतात तर समुद्राच्या दिशेकडून, ओके, सो समुद्राकडून ते वारे अर्थात दिवसात काय करतात तर ते वारे समुद्राकडून जमिनीकडे येत असतात, तर त्यांना सागरीय वारे म्हटलं जातं. ओके, सो सागरीय वारे का म्हटलं जातं तर ते दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येत असल्या कारणाने त्यांना सागरीय वारे किंवा खारे वारे म्हटलं जातं. या उलट रात्री जमीन हे लवकर थंड होते आणि त्या तुलनेत जे काही हवेचा दाब आहे तर हवेचा दाब त्या ठिकाणी एकंदरीत आपल्याला दिसून येतो आणि रात्री जे काही पाण्यामध्ये किंवा सागरीमध्ये किंवा सागरीय परिक्षेत्रामध्ये जमिनीपेक्षा त्या महासागरामध्ये जो तापमान असतो तो किंवा हवेचा जो काही दाब असतो तो अतिशय कमी असतो. ओके, सो जमिनीवर जास्त दाब असतो आणि महासागरामध्ये कमी दाब असतो. सो परत जमिनीकडून ते जे काही वारे आहेत, ओके, सो जमिनीकडून हे जे वारे असतात ते या लो प्रेशर बेल्टकडे अर्थात महासागराकडे वाहत असतात. सो यालाच या ठिकाणी भूमीय किंवा मतलई वारे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो भूमीकडून जेव्हा अर्थात जमिनीवरून जे वारे समुद्राकडे वाहतात तर त्यांना या ठिकाणी भूमीय वारे किंवा मतलई वारे म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांना डॉक्टर वारे देखील म्हटलं जातं. ओके, सो डॉक्टर वारे लक्षात ठेवा, या वाऱ्यांना डॉक्टर वारे देखील म्हटलं जातं. सो पर्याय क्रमांक 2 मतलई व खारे वारे यांना डॉक्टर वारे म्हटलं जातं. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो अशा पद्धतीने वारे, त्यानंतर आहे सागरी तरडरचना, एल निनो, ला निना, त्यानंतर आहे भरती आणि ओहोटी संदर्भात आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.